कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. ही चाल पण छान आहे. बरं मला सांगा, आज मी काय करू तुमच्यासाठी जेवायला? तू काही करायचं नाहीयेस. आत्ताच सगळं घर आवरून घेतलंस ना तू, त्यामुळे कशालाही हात लावायचा नाही सांगून ठेवतो. आज तुझ्यासाठी मस्त पैकी कृष्णाकाठच्या वांग्याचं भरीत आणि भाकरीचा बेत केलेला आहे. वाव, चला मग मी पटकन कोशिंबीर करते. नाही 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 नंदू, ते ठेव. ओके. कशालाही हात लावायचा नाही आज तू. मस्त पैकी बसून वांग्याचं भरीत आणि भाकरी खायचीस. पण मग वांग मी भाजून देते. नाही म्हटलं ना तुला. ओ माय गॉड, हे काय किती रफ झाले तिचे हात. मॉम, तू जरा ओव्हर रिएक्ट करतेस असं मला वाटतंय. बाळा मी खरं तेच बोलते. माझ्या डॉलला मला असं नाही बघवत. ते काही नाही, आम्ही सगळी अरेंजमेंट करून ठेवली आहे. आता ते येतीलच. सो पॅम्पर युअरसेल्फ. येस. हे बघ आलेच. Oh my God. Hello ma'am, ready for spa? हो येस. Wait a minute. Ro's a call. He must be missing me. आपण ना. Hi Ro. Hi. Hi baby. हो. I just have reached. You know what? इथल्या सगळ्यांनी माझं इतकं ग्रँड वेलकम केलं ना, म्हणजे रेड कार्पेट अँड ऑल. अँड यू नो व्हॉट मॉमने तर मला इतकं काय काय केलं ना. ओ गॉड, आय टेल यू. मम्मा काय आहे म्हणजे त्याच्याशी बोलायला ही आपण दिलेल्या सगळ्या ट्रीटमेंट्स बाजूला सारून गेली. रोहनच्या प्रेमापुढे सलॉनच्या ट्रीटमेंट टिकणार आहेत ना? टिकतील. रात्र आपल्याला टिकवून ठेवावं लागेल. माझी डॉल मला आधीसारखीच नाजूक फुलासारखी हवी. तिच्या बाबतीत मी काही आणि कसलंही कॉम्प्रोमाइज करणार नाही. अर्पिता, तू इथेच थांब आणि सगळं करून घे. मी आलेच. हो. तुम्ही तुमची तयारी सुरू करा. काय ग, जावई बापूंचा फोन आहे ना? बोल 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 त्यांच्याशी. जा. आले. हॅलो. पोहोचला ना तुम्ही? हो पोचले. भाऊ मगाशी भेटलो की आपण रस्त्यात. ते माहिती आहे मला. म्हणजे एवढंच विचारायला फोन केलेलात का? हो. अरे बापरे, कमालच आहे. अगदीच नवऱ्यासारखे वगैरे वागताय तुम्ही. हो, आजीने सांगितलं म्हणून फोन केला. उगाच टोचून बोलू नका. अहो टोचून काय बोलले? आता तुम्ही मला सारखं म्हणत असता की नाही मी बायकोसारखी वागते, म्हणून आपलं मी विचारलं की तुम्ही का नवऱ्यासारखे वागताय. मी नवऱ्यासारखा वागत नाहीये. आजीने सांगितलंय म्हणून वागतोय. तरी मी तिला सांगितलं होतं की मला फोन बिन करून विचारण्याची गरज नाहीये. पण सारखं आपलं फोन करून विचार, सारखं फोन करून विचार. तिला एकदा कन्फर्म करायचं असतं ना. ऐकेल तर शपथ. आता तुम्ही पोहोचलात का ह्याच्यात विचारायचं काय? तुम्ही काय लहान आहात का कुठेतरी हरवायला? पण नाही, फोन करून विचार. खरं तर मी तुम्हाला फोन करणारच नव्हतो. मग कशाला केला? सांगितलं ना, आजीने सांगितलं म्हणून केला. ओके. परत ओके. यू नो व्हॉट, इथे ना थोडंसं स्ट्रेंज वाटतंय. म्हणजे छानच वाटतंय मी इथे घरी आले, बट यू नो व्हॉट, आय एम ऑलरेडी मिसिंग यू. आय नो यार अतिरा, आय मिस यू टू. मला खरं कळत नाही आता मी एकटा कसा झोपणार आहे ते. अच्छा, झोप लागली नाही ना, तर मग मला आठव. मग तर आय एम शुअर मला झोपच नाही लागणार. यू नॉटी. पण ना तुम्ही मला ऍटिट्यूड दाखवू नका, कळलं ना? आधीच मी आजीने सांगितलं म्हणून तुम्हाला फोन करतोय. रो 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 एक सेकंड. जस्ट होल्ड ऑन. मी तर म्हणालेच नव्हते ना मला फोन करा म्हणून. मग फोन करून मला काय ऐकवताय तुम्ही? तुम्ही वाकड्यात शिरताय माझ्या. एक साधा सरळ प्रश्न मी तुम्हाला विचारला, त्याचं उत्तर तुम्ही दिलं नाहीत आणि वरती माझ्याशीच वाकड्यात शिरताय. तुमच्याशी बोलणं काय फोनवर कोण आहे? नंदुताई ना? एक मिनिट थांबा जरा, एक मिनिट थांबा. काय नंदुताई आहे ना फोनवर? पुढे काय?
मग बायकोशी असा बोलतोस हा? रोज जर माझ्याशी असा बोलला ना तर फटके देईन मी. काय ताई, समर सरांशी बोलतेस का? नाही, त्यांनी म्यूटवर टाकलंय ना, त्यांच्या परत येण्याची वाट बघतीये. खूप मिस करतात वाटतं ते तुला. आणि तू बघ, आल्या आल्या भांडतेस त्यांच्याशी. दिस इज नॉट फेअर यार ताई. एकतर मी भांडत नाही हा, ते माझ्याशी भांडतात. मुळात मला तर असं वाटतं ना, भांडायलाच फोन करत असतात ते मला. बायको आहे तर जरा प्रेमाने स्वीट क्यूट रोमॅन्टिक बोल ना. हे बघे असं. हा बेबी. माझ्या बायकोचा फोन आला, थांब. यू कॅरी ऑन. हा बोल बेबी. अगं नाही हॅलो हॅलो. ऐकते. नाही, माझं काहीच काम नाही तुमच्याकडे. तुम्ही घरी पोहोचल्याचं कळलं, मी फोन ठेवतो. बाय. बोलायचं नव्हतंच ना, मग फोन ठेवून द्यायचा आधीच. म्यूट कशाला करून ठेवला होता? चूक झाली माझी. जगातली सगळ्यात मोठी चूक केली. आता देवासमोर जाऊन उभं राहतो आणि माझे स्वतःचे कान धरतो. बाय. ओके. जरा आत ये ना, मम्मा बोलवतीये तुला. आले. नंदू एक मिनिट. तुझी आई काही जरी बोलली ना तरी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष कर. सध्या तक्रारी करण्याशिवाय ती दुसरं काहीच करत नाही. म्हणजे कसं, नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. कळलं? जा जा आता जा. आले. ताजी, स्वानंद मॅडम पोचल्या. ओके. तुझं ऐकलं मी आता. आणि परत मला हे असलं काहीतरी करायला लावू नकोस. लहान नाहीत त्या, स्वतः जाऊ शकतात घरी. अजिबात त्यांना काळजीपोटी विचारण्याची काही गरज नाही. ओके. एवढा फोन केला मी विचारपूस करायला, चौकशी करायला. चौकशी कसली? मी काही बोलण्याआधी त्यांचं बडबड 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 सुरू. एवढा बोलण्यात ना काय चूक होती का माझी? तुझ्या सांगण्यावरून मी त्यांना फोन केला. आजपर्यंत मला उभ्या आयुष्यात आजपर्यंत इतकं कोणी बोललं नाही इतकं त्या मला बोलल्या. सांग त्यांना हे मला अजिबात असलं आवडत नाही काही. आणि हे पण सांग की परत माझ्याशी असं बोलायचं नाही म्हणून. नाहीच करणार फोन मी. नाही त्यांना नाही, तुला सांगतोय. तू त्यांना सांग, कधीही यानंतर मी त्यांना आयुष्यात फोन करणार नाही. अगदीच अर्जंट असेल तर मेसेज करीन, पण फोन करणार नाही. ओके. काय ओके 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 काय ग? हा, तुला पण स्वानंदी संसर्ग झाला वाटतं. बाबा, आपण एक काम करायचं का? आपण सगळी फॅमिली मिळून कुठेतरी मस्त देवळात जायचं का? ताईला खूप आवडेल. हो, जाऊया की. आणि बाबा, त्यानंतर ना आपण एक नाटक बघायला जाऊया. चालेल जाऊया. हा, आणि ना बाबा, त्यानंतर तिच्या खास मैत्रिणींना घरी बोलूया, त्या ऑफिस मधल्या. अरे, तिच्या फार मैत्रिणी नसतात रे. बाबा, तिच्या 2-3 खूप खास मैत्रिणी आहेत. मला माहिती आहेत. हे बघ रोहन, जे काही करायचंय ना ते नंदूलाच ठरवू दे ना. ये भी ठीक आहे. काय 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 तुम्ही बडबड करत इथे बसलात? जा जरा दुकानात जा आणि स्वानंदीसाठी काहीतरी गोडधोड ठेवून या. लवकर जा. घरामध्ये रवा साखर सगळं आहे, विलायची सुद्धा. शिरा करायला काय हरकत होती? मला काय 10 हात नाही आहेत. जा तुम्ही करा पाहिजे तर. ठीक आहे, करतो.